सर्व दर्शकांचे आमच्या स्वाध्याय आणि गृहपाठ या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे। इयत्ता चौथी, विषय गणित भाग 2, धडा 9 शाब्दिक उदाहरणे, बेरीज वजाबाकी। स्वाध्याय आणि प्रश्न उत्तरे। स्वाध्याय, दिलेल्या माहितीवरून प्रत्येकी बेरजेचे एक आणि वजाबाकीचे एक उदाहरण तयार करा व सोडवा। 1. एका कंपनीच्या वॉशिंग मशीनची किंमत 19,999 रुपये। दुसऱ्या कंपनीत वॉशिंग मशीनची किंमत 21,550 रुपये। उत्तर 1. बेरजेचे उदाहरण, एका कंपनीच्या वॉशिंग मशीनची किंमत 19,999 रुपये आणि दुसऱ्या कंपनीत वॉशिंग मशीनची किंमत 21,550 रुपये आहे। तर दोन्ही कंपनीच्या वॉशिंग मशीनची मिळून एकूण किंमत किती आहे? 19,999 अधिक 21,550 41,549। एकूण किंमत 41,549 रुपये आहे। 2. वजाबाकीचे उदाहरण, दोन्ही कंपनीच्या वॉशिंग मशीनच्या किंमतीत एकूण किती रुपयांचा फरक आहे? 21,550 वजा 19,999 1,551। एकूण फरक 1,551 रुपये आहे। 2. 2,570 रुपयांचे पशुखाद्य, 3,900 रुपयांचा कडबा। उत्तर 1. बेरजेचे उदाहरण, रवीने 2,570 रुपयांचे पशुखाद्य व 3,900 रुपयांचा कडबा घेतला, तर त्याने एकूण किती खर्च केला? 3,900 रुपयांचा कडबा अधिक 2,570 रुपयांचे पशुखाद्य 6,470 एकूण रुपये खर्च। रवीने एकूण 6,470 रुपये खर्च केला। दोन. वजाबाकीचे उदाहरण, रवीने 2,570 रुपयांचे पशुखाद्य व 3,900 रुपयांचा कडबा घेतला, तर त्याने जास्त खर्च कशावर व किती रुपयांनी केला? 3,900 रुपयांचा कडबा वजा 2,570 रुपयांचे पशुखाद्य 1,330 जास्त खर्च। रवीने पशुखाद्यावर 1,330 रुपये जास्त खर्च केला। 3. एका गावाची लोकसंख्या 76,560, दुसऱ्या गावाची लोकसंख्या 57,940। उत्तर 1. बेरजेचे उदाहरण, एका गावाची लोकसंख्या 76,560 व दुसऱ्या गावाची लोकसंख्या 57,940 आहे। तर एकूण दोन्ही गावांची लोकसंख्या किती आहे? 76,560 अधिक 57,940 1,34,500। एकूण लोकसंख्या 1,34,500 आहे। 2. वजाबाकीचे उदाहरण, वडगाव गावाची लोकसंख्या 76,560 व रामपूर गावाची लोकसंख्या 57,940 आहे। तर वडगाव गावाची लोकसंख्या एकूण कितीने जास्त आहे? 76,560 वडगाव गावाची लोकसंख्या वजा 57,940 रामपूर गावाची लोकसंख्या 18,620। वडगाव गावाची लोकसंख्या एकूण 18,620 ने जास्त आहे। 4. मुंबई ते टोकियो विमान प्रवासाचे भाडे 35,840 रुपये।
टोकियो ते लॉस एंजेलिस विमान प्रवासाचे भाडे 38,760 रुपये. उत्तर 1. बेरजेचे उदाहरण. मायाला मुंबई ते टोकियो आणि टोकियो ते लॉस एंजेलिस असा विमान प्रवास करायचा आहे. मुंबई ते टोकियो विमान प्रवासाचे भाडे 35,840 रुपये आहे आणि टोकियो ते लॉस एंजेलिस विमान प्रवासाचे भाडे 38,760 रुपये आहे. तर तिला एकूण किती तिकीट खर्च लागेल? 35,840 अधिक 38,760 74,600. मायाला एकूण तिकीट खर्च 74,600 रुपये येईल. 2. वजाबाकीचे उदाहरण. मायाला मुंबई ते टोकियो विमान प्रवासाचे भाडे 35,840 रुपये आहे आणि टोकियो ते लॉस एंजेलिस विमान प्रवासाचे भाडे 38,760 रुपये आहे. तर तिला कोणता विमान प्रवास महागडा पडेल व किती जास्त खर्च लागेल? 38,760 वजा 35,840 2,920. मायाला टोकियो ते लॉस एंजेलिस विमान प्रवास 2,920 रुपये महागडा पडेल. 5. नवीन मोटरसायकलची किंमत रुपये 46,530. जुन्या मोटरसायकलची किंमत रुपये 8,500. उत्तर बेरजेचे उदाहरण. एका दुकानदाराने नवीन मोटरसायकल रुपये 46,530 आणि जुनी मोटरसायकल रुपये 8,500 ला विकली. तर त्याने एकूण किती रुपयांची विक्री केली? 46,530 अधिक 8,500 55,030. दुकानदाराने एकूण 55,030 रुपयांची विक्री केली. 2. वजाबाकीचे उदाहरण. समीरने त्याची जुनी मोटरसायकल रुपये 8,500 ला विकली आणि नवीन मोटरसायकल रुपये 46,530 ला विकत घेतली. तर त्याला नवीन मोटरसायकल विकत घेण्यासाठी किती जास्त रुपये द्यावे लागले? 46,530 वजा 8,500 38,030. समीरने नवीन मोटरसायकल विकत घेण्यासाठी 38,030 रुपये दिले. 6. गणिताची पुस्तके 17,500 आणि विज्ञानाची पुस्तके 13,250. उत्तर 1. बेरजेचे उदाहरण. एका वाचनालयात गणिताची पुस्तके 17,500 आणि विज्ञानाची पुस्तके 13,250 आहे. तर एकूण सर्व पुस्तके किती आहे? 17,500 गणिताची पुस्तके अधिक 13,250 विज्ञानाची पुस्तके 30,750 एकूण पुस्तके. वाचनालयात एकूण 30,750 पुस्तके आहेत. 2. वजाबाकीचे उदाहरण. एका वाचनालयात गणिताची पुस्तके 17,500 आणि विज्ञानाची पुस्तके 13,250 आहे. तर कुठल्या विषयाची पुस्तके कमी आहेत? 17,500 गणिताची पुस्तके वजा 13,250 विज्ञानाची पुस्तके 4,250. वाचनालयात विज्ञानाची पुस्तके 4,250 नी कमी आहेत. 7. कोल्हापूरहून मुंबईला जाणारी बस पुणे मार्गे जाते. पुणे ते मुंबई हे अंतर 192 किलोमीटर आहे. पुणे ते कोल्हापूर हे अंतर 235 किलोमीटर आहे. उत्तर 1. बेरजेचे उदाहरण. कोल्हापूरहून मुंबईला जाणारी बस पुणे मार्गे जाते. पुणे ते मुंबई हे अंतर 192 किलोमीटर आहे. पुणे ते कोल्हापूर हे अंतर 235 किलोमीटर आहे. तर बस एकूण किती अंतर किलोमीटर जाते?
192 पुणे ते मुंबई अंतर अधिक 235 पुणे ते कोल्हापूर अंतर 427 एकूण अंतर कोल्हापूरहून मुंबईला पुणे मार्गे जाणारी बस एकूण 427 किलोमीटर अंतर जाते. 2. वजाबाकीचे उदाहरण. पुणे ते मुंबई हे अंतर 192 किलोमीटर आहे. पुणे ते कोल्हापूर हे अंतर 235 किलोमीटर आहे. तर पुण्यापासून कोणते शहर जास्त अंतर आहे व किती किलोमीटर? 235 पुणे ते कोल्हापूर अंतर वजा 192 पुणे ते मुंबई अंतर 43. पुण्यापासून कोल्हापूर हे शहर 43 किलोमीटर अंतर मुंबईपेक्षा जास्त आहे. 8. पाण्याच्या एका टाकीची धारकता 38,500 लिटर. दुसऱ्या टाकीची धारकता 22,750 लिटर. उत्तर 1. बेरजेचे उदाहरण. एका घराच्या छतावर 2 पाण्याच्या टाक्या आहे. एका टाकीची धारकता 38,500 लिटर. दुसऱ्या टाकीची धारकता 22,750 लिटर आहे. तर 2 पाण्याच्या टाक्यामध्ये एकूण किती लिटर पाणी बसेल? 38,500 लिटर अधिक 22,750 लिटर 61,250 लिटर. 2 पाण्याच्या टाक्यामध्ये एकूण 61,250 लिटर पाणी बसेल. दोन वजाबाकीचे उदाहरण. एका घराच्या छतावर 2 पाण्याच्या टाक्या आहे. एका टाकीची धारकता 38,500 लिटर. दुसऱ्या टाकीची धारकता 22,750 लिटर आहे. तर दुसऱ्या पाण्याच्या टाकीची धारकता किती लिटरने कमी आहे? 38,500 लिटर वजा 22,750 लिटर 15,750 लिटर. दुसऱ्या पाण्याच्या टाकीची धारकता 15,750 लिटरने कमी आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या एका क्लिकमुळे आम्हाला आणखी चांगले कंटेंट तयार करण्याची प्रेरणा मिळते. नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. पुन्हा एकदा धन्यवाद. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया.